इंग्लंड विरुद्धची मॅच टाय झाल्यानंतर 6 मार्चला बँगलोरच्या स्टेडियमवर खेळविली जाणारी मॅच भारतासाठी महत्त्वाची होती आणि समोर होती इंग्लंडचीच कट्टर प्रतिस्पर्धी आयर्लंड टीम. नमस्कार, मी दीक्षांत आणि स्वागत आहे आपले डिस्ट्रॉय मेकर 2007 या सेगमेंटमध्ये. बँगलोरच्या मैदानावर टॉस झाला आणि भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. विलियम पोर्टरफील्ड आणि पॉल स्टर्लिंग ओपनिंगला आले, परंतु झहीरने पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमक पॉल स्टर्लिंगला बोल्ड केले व त्यानंतर लगेचच भरवशाचा बॅट्समन एड जॉइस याला माघारी धाडले. एड जॉइस जो होता तो आधी इंग्लंडकडून खेळत होता, पण नंतर तो आयर्लंडकडून खेळायला लागला. 2011चा वर्ल्ड कप असे बरेच खेळाडू होते इंग्लंडचे जे आयर्लंडकडून खेळत होते. नील ओब्रायन हा भरवशाचा बॅट्समन व ओपनिंगला आलेला कॅप्टन विलियम पोर्टरफील्ड यांनी मजबूतरित्या डाव सावरला व 113 धावांची सॉलिड अशी भागीदारी केली. परंतु नील ओब्रायनच्या रनआउटने व युवराजच्या भेदक बॉलिंगने आयर्लंडचा डाव रोखला. युवराजने 1-2 नव्हे तर तब्बल 5 विकेट या सामन्यात मिळवल्या होत्या व भारताची बॉलिंग ऑलराऊंडरची समस्या दूर केली होती. इनिंग संपली. जेव्हा इनिंग संपली तेव्हा आयर्लंडचा स्कोअर 207 धावा व सर्वबाद असा झालेला होता. त्यात युवराजच्या 5, झहीरच्या 3 व मुनाफची 1 असा विकेटचा आकडा होता. बँगलोरच्या मैदानात धावांचा पाठलाग लवकर करून रन रेट वाढवावा या अपेक्षेने भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी सुरुवात केली. सेहवागने मागील 2 मॅचप्रमाणे याही मॅचमध्ये पहिल्या चेंडूत चौकार लगावला व रन चेजला सुरुवात केली, पण लगेचच सेहवाग आऊट झाला. सचिनने व गंभीरने धावफलक चालू ठेवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु आधी गौतम गंभीर 10 धावांवर व सचिन 38 धावांवर आऊट झाले. विराट कोहलीने उत्तमरित्या 34 धावा जोडल्या, परंतु मिसकम्युनिकेशनमुळे विराट देखील रनआउट झाला. इकडे तोपर्यंत युवराजने सूत्र आपल्या हातात घेतली होती आणि रन रेट ताब्यात देखील ठेवला होता. 40व्या ओव्हरमध्ये धोनी वैयक्तिक 50 चेंडूत 34 धावा करून आऊट झाल्या. युवराजने आपली 50 पूर्ण केली व युसूफने ताबडतोब 30 धावा केल्या व 46व्या ओव्हरमध्ये भारताने सामना जिंकला. 208 धावांचे टार्गेट खूप मोठे नव्हते, परंतु ते पूर्ण करण्यासाठी भारताला 46 ओव्हर्स व 5 विकेट्स लागल्या होत्या. पण तरीही एक नवा रेकॉर्ड या सामन्यात झालेला होता आणि तो रेकॉर्ड म्हणजे कुठल्याही खेळाडूने 5 विकेट्स व वैयक्तिक 50 करण्याचा विश्वविक्रम याआधी केलेला नव्हता. तो चमत्कार लेजंड युवराज सिंगने साध्य केला होता वर्ल्ड कप सामन्यांमध्ये. तर पुढच्या मॅचमध्ये काय होते? पुढच्या मॅचमध्ये भारतीय बॉलर्स अशीच कामगिरी करतात का आणि भारताला तब्बल आयर्लंडने 208 धावांसाठी 46 ओव्हर घालवल्या होत्या, तर भारताच्या बॅटिंगवर पुढच्या सामन्यात कोणती टीम कब्जा करू शकते का? या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. धन्यवाद.